जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर इकडे बघा, खमंग अशी तिळाची चटणी तयार आहे. छान मस्त घमघमाट सुटलेला आहे आणि ही चवीला खूपच छान लागते. तुम्ही चपाती बरोबर खा, भाकरी बरोबर खा. ही चटणी अगदी चवदार आणि चविष्ट खमंग अशी होते. चला तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया याची रेसिपी. तर इकडे मी तीळ घेतलेले आहेत. हे पॉलिश केलेले तीळ आहेत आणि घरामध्ये जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता. विदाऊट पॉलिशचे पण घेऊ शकता. तर इकडे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त तीळ घेतलेले आहेत. अर्धी वाटी मिरची पावडर घेतली आहे आणि अर्धी वाटी लसूण पण सोललेला घेतला आहे आणि 2 ते 3 चमचे जिरे घेतलेले आहेत. तर हे असं सगळं साहित्य घेतलेले. तर आपल्याला आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि मंद गॅसवरतीच हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कारण फास्ट गॅस केला तर तीळ करपतात आणि जर तीळ करपले तर चटणी आपली कडवट लागते. म्हणून तीळ जे आहे ते मंद गॅसवर छान भाजून घ्यायचे आणि अशा प्रकारे भाजून घेतले ना तीळ की चवीला चटणी जी आहे ती एकदम खमंग अशी लागते. जर तुम्ही फास्ट गॅसवर तीळ भाजले, फक्तच तीळ ते तडतड उडतात आणि थोडेसे काळसर होतात. म्हणून मंद गॅसवरतीच असे भाजायचे. आता त्याच्यामध्ये जे आपण जिरे घेतलेले आहेत ते पण आता टाकलेले आहेत. ते पण छान तिळाबरोबर भाजून घ्यायचे. तर जिरे पण असे भाजून घेतल्यामुळे चवीला चटणी जी आहे ती खूप छान लागते. तर अशा प्रकारे हे मंद गॅसवर आपण भाजून घेत आहोत आणि नंतर भाजून झाल्यानंतर हे तीळ जे डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर आपण वाटूया. तर आता हे तीळ थंड झालेले आहेत. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले तीळ टाकून घेऊया. मग सुंदर असे भाजून झालेले आहेत. आमचा कृष्णा पण बाजूला बसला आहे, आजीची रेसिपी पाहत आहे. तर आता ह्या तिळामध्येच आपण चटणी पण टाकून घेऊया. तर ही जे चटणी आहे तिखटाला अगदी व्यवस्थित आहे आणि कलरला पण. तर 3 चमचे चटणी टाकलेली आहे. लसूण जो आहे तो असा अर्ध्या वाटीपेक्षा थोडासा कमी टाकलेला आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ. तिखट जे आहे ते टेस्ट करून आपण नंतर बघणार आणि त्यानुसार परत त्याच्यामध्ये तिखटाचा वापर करणार. तर आता हे तिखटाला बरोबर झालेली आहे. आपल्याला परत टाकायची काही गरज नाही आहे. तर आता छान एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आणखीन थोडीशी जाडसर आहे. छान मिक्स करून घेऊन परत एकदा मिक्सरला आपण फिरवून घेऊया. तर आता बघा छान बारीक झालेली आहे. जास्त पण अशी बारीक नाही करायची. थोडे थोडे तिळाचे दाणे असेल ना तर दाताखाली येतात, तर खूप छान लागतात. अर्धे अर्धे राहिलेले. तर बघा आता छान आपल्याला हवी तशी आता ही वाटून झालेली आहे आणि छान ओलसर पण झालेली आहे. तुम्हाला हवं तर वाटताना थोडंसं 2 चमचे तेल पण वापरू शकता, पण मी ते नाही वापर केलेला आहे तेलाचा. कारण लसूण बऱ्यापैकी टाकल्यामुळे चटणी छान ओलसर अशी झालेली आहे. तर आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. तर बघा छान अशी ओलसर झालेली आहे. तर ही चटणी जी आहे ते गरम गरम भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खूप छान लागते. तुम्ही नक्कीच करून बघा. आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या कमेंट्स पण द्या. आणि ही शरीराला खूपच आरोग्यदायी अशी चटणी आहे. तिळामध्ये आपले हाडं जर दुखत असतील तर ते हाडांचं दुखणं पण फार कमी होतं. तीळ तसेच जवस हे आपल्या आहारामध्ये असलंच पाहिजे. बघा छान चटणी अशी ओलसर झालेली आहे. तर आता थोडीशी थंड झाल्यानंतर, कारण आपण मिक्सरमध्ये जेव्हा फिरवतो तेव्हा थोडं गरम होते ना, त्यामुळे थोडी थंड झाली की भरणीमध्ये भरून ठेवणार. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही करून बघा. खूप छान लागते चवीला आणि
माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा. धन्यवाद.